आपल्याकडे 130 प्रकारचे टोमॅटोच्या व्हरायटी आहेत, 35 प्रकार वांग्याची व्हरायटी आहेत, देशी व्हरायटी जी आपण आपल्या बिल बँकेमध्ये उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यामधले केळीचे 80 प्रकार झाले. इतर वाण जे आहे ते 350 प्रकार आपण इतर वाणांचे जपलेले आहेत. त्याच्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या मिळून 150 प्रकार आणि जे टोमॅटो वगैरे आहे असे मिळून 350 प्रकार टोटल. इतर झाडांच्या 100 व्हरायटी आहेत. असं मिळून आपण पूर्ण फूड फॉरेस्ट तयार केलेलं आहे. थडीमध्ये दरवर्षी काहीतरी वेगळं बघायला मिळतं. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळचा हा शेतकरी ग्रुप आहे. शेतकऱ्यांना देशी वाणाचं महत्त्व पटवून देण्याचा उद्देश यामागचा आहे. आपल्यासोबत ताई आहे. नमस्कार, माझं नाव जिनेल अनिल गवळी. तर आपल्या शेतकऱ्यांचा आपण ग्रुप केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आपली एक सीड बँक आहे आणि बाकीचे इतर जे वाण आहेत आपले देशी आपण तो जपण्याचा प्रयत्न करतो. हे कुठले वाण आहेत? केळीचे आमच्याकडे जवळजवळ 80 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 10 ते 12 प्रकार देवाणघेवाण करण्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. त्याच्यामध्ये ब्लू जावा, रेड बनाना, विलायची, चिप्स बनाना, नेंद्रण अशा काही प्रमुख व्हरायटी आहेत. किती एकर क्षेत्रामध्ये या सगळ्या जातींची तुम्ही जोपासना करताय? जवळजवळ 20 ते 25 एकर आपण केळीच्या जातींचं डेव्हलप केलेलं आहे. आणि आता कुठं तुम्ही हे सगळं पोहोचवलं, त्याचा फायदा काय झाला? आम्ही जवळजवळ हे पूर्ण भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जेवढं होईल तेवढं आपल्या महाराष्ट्रात पण सगळं प्रचार प्रसार करतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण पूर्ण भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रामुख्याने आपले साऊथचे सगळे भाग आणि पंजाब, हरियाणा, केरळ या ठिकाणी आतापर्यंत आपण पोहोचलेलो. किती शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचला? जवळजवळ आता आपण 12,000 शेतकऱ्यांच्या पुढेच शेतकऱ्यांसोबत कनेक्ट आहोत. त्याचा परिणाम काय झाल्यासारखं वाटतोय? हो, काय होतं? लोकांचे देशी वाणांकडे बघण्याचा कल आणि दृष्टिकोन बदलतोय. लोक स्वतः देशी खाण्याचा प्रयत्न करतात, जपण्याचा प्रयत्न करतात आणि याचं प्रमाण वाढतं. संकरित बियाण्यांच्या काळामध्ये देशी बियाणं सदृढ झालं पाहिजे, देशी बियाणं जोपासलं पाहिजे, देशी बियाणाची लागवड शेतामध्ये झाली पाहिजे, शेतीचा मातीचा कस राहिला पाहिजे, ही भावना ठेवून मोहोळचे 25-30 शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एक फूड फॉरेस्ट तयार केलेलं आहे, ज्याचं उत्पादन आता आपण पाहतो आहोत. 80 प्रकारच्या केळीची उत्पादनं आहेत, 130 प्रकारचे टोमॅटो आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या 350 पेक्षा अधिक जाती या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांना देशी वाण मिळालं पाहिजे यासाठी त्यांचा हा प्रपंच सुरू आहे.